रेऊ मी येतेय. मी तुला काहीही होऊ देणार नाही. आधी देवाला हळद कुंकू वाहा. आता पुष्प अर्पण करा. आता आपण गणपतीची आरती सुरू करूया. सर्वांनी डोळे मिटा, हात जोडा आणि देवाचं नाम घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताची जय देव जय देव. देवा, आजवर तुम्हाला अनेकदा संकेत दिलेस, वेळोवेळी मार्ग दाखवलास. अभिरामचं लग्न व्हावं ही माझी इच्छा आज पूर्ण होते, पण तरीही ना मनामध्ये खूप हुरहुर दाटून येते. आज तू जे योग्य आहे ते माझ्याकडनं घडवून घे बस. आज आम्ही निवडलेली सासू घरात प्रवेश करेल बाप्पा. यात कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस. बाप्पा. श्वेता श्वेता श्वेता, लक्षात आहे ना तुझ्या? गणपती बाप्पा, ती लीला पण नको आणि तिने घातलेला गोंधळही नको. प्लीज 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 तिची रिक्षा पंक्चर कर, तिच्या टॅक्सीतलं पेट्रोल संपू दे, किंवा तिचं घड्याळ बंद पडू दे. तिला इथे पोहोचू देऊ नकोस प्लीज बाप्पा. हे सगळं मी अंतराच्या इच्छे खातीर करतोय. तिची इच्छा पूर्ण करण्याचं बळ दे मला. तिचं स्वप्न पूर्ण होऊ दे. बघितलं का आपली राजकन्या कशी दिसतीये? हो ना श्वेता, स्माइल. आता काय बाबा, एजंटशी लग्न होणार आहे ना, म्हणून ग्लो आलाय फेसवर काकू. बरं बरं, आता मस्करी पुरे. श्वेता, आता लग्नाचा मुहूर्त येईपर्यंत तुला गौरी हाराची पूजा करायची आहे. गौरी हाराची पूजा म्हणजे? अगं, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तुला फक्त अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. हे सगळं करायची खरंच गरज आहे का? श्वेता, आपला नवरा शंकरासारखा कर्तृत्ववान आणि पराक्रमी व्हावा. शंकराचं जसं पार्वतीवर असीम प्रेम होतं तसं प्रेम आपल्याला मिळावं आणि शंकर पार्वतीसारखा आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून ही पूजा करायची असते. आणि हो, ही पूजा करत असताना अजिबात बोलायचं नाही हं. देवीला तांदूळ वाहताना गौरी गौरी सौभाग्य दे, दारी आलेल्या पाहुण्याला आयुष्य दे असं म्हणत राहायचं. जोपर्यंत लग्नाची घटिका येत नाही आणि तुला कोणी बोलवायला येत नाही तोपर्यंत असं म्हणत राहायचं. कळलं. श्वेता, कळलं का? जिजूंसाठी एवढं करूच शकतेस ना? काकू, तुम्ही गेलात तरी चालेल, आम्ही आहोत श्वेता बरोबर. नाही नाही, आपण सगळ्यांनी बाहेर जायचंय. तुम्ही चौघी इथे राहिलात ना तर बडबड करत राहाल. ही जी पूजा आहे ना ती अतिशय भक्तिभावाने मनोभावे करायची असते. त्यामुळे चला बाहेर. आणि लक्ष्मीने सांगितलं तसं हे घे.
लक्षात राहील ना? ठीक आहे. चला ग. चला. शेवटी प्लान माझ्यामुळे सक्सेसफुल झाला. किशोर साहेब आणि विक्रांत साहेब, तुम्हा दोघांनाही मी काहीच करू शकत नाही असं वाटलं होतं ना? आता तुम्हाला कळेल की हा साळुंखे किती कामाचा आहे तो. दुर्गाबाईंनी लीलाने कालपासून आजींना किती मदत केली ना लग्नासाठी. हो ना, बिचारी राब राब राबली. पण आता साधं लग्नही अटेंड करता येणार नाहीये तिला. पण वहिनी, त्या लीलाने अचानक एंट्री घेतली तर? नाही म्हणजे तुम्हीच फोन करून तिला सोडायला सांगितलं ना? नाही, ती लीला इथे वेळेत पोचणार नाही. ती इथे पोचेपर्यंत लग्न लागून गेलेलं असेल. पार्टनर, का
का माझी अशी परीक्षा बघतोयस? माझं काही चुकलं असेल ना तर मला त्याची शिक्षा दे, पण प्लीज माझ्या रेऊला काही होऊ देऊ नकोस. रेऊ, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तुला वाचवण्यासाठी मला एजंट बरोबर लग्न करायला लागलं ना तरी चालेल, पण मी तुला काहीही होऊ देणार नाही. लग्न मुहूर्ताची वेळ जवळ येते. आपण लवकरच लग्नविधीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही सासरच्यांनी दिलेली वस्त्र परिधान करून या. लई भीती दिसते पोरी तुझ्या डोळ्यात. मोकळ्या मनानं देवाची पूजा कर. देव तुझ्या सगळ्या चिंता दूर करेल. काळजी नको करू, देव तुला सगळ्या संकटातून सोडवेल. सांग मला काय झालं? देवी आईच्या नावानं तयार नाही झालायस अजून बाळा. मुहूर्ताची वेळ जवळ आलीये. बस इथे. अरे आता मुहूर्ताची वेळ. बस बस. अभिराम, काय झालंय? मला तुला काहीतरी विचारायचं. आता ही वेळ आहे का विचारायची? आई प्लीज, हे बघ, तुझ्या एवढ्या वर्षांचं स्वप्न की मी लग्न करावं, आज करतोय मी. तो दिवस आलाय आज, पण तरीही तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर तुला चांगलं माहित आहे, तरी तू हे विचारतोयस. आई, तुला माहित आहे की अंतराची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. ते मला माहिती, तुला माहिती, सगळ्यांनाही माहिती आहे. आणि अंतराने त्या शेवटच्या पत्रात लिहिलं नसतं की तू लग्न कर, तर तू हे लग्न केलं नसतंस. हेही मला माहित आहे. बरोबर आहे अभिराम. मनाविरुद्ध जर का गोष्टी घडल्या तर त्या पूर्णत्वास जायला वेळ लागतो. त्याच्याने आपल्याला समाधान, आनंद. आता हे तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का? मला असे संकेत दिले होते देवाने की लीलाचं तुझ्या सोबत लग्न होईल. लीलाच तुझी जोडीदार असेल. मला सतत तीच तुझ्या सोबत दिसतेय. मला तीच तुझ्यासाठी योग्य वाटतेय. पण तुझं लग्न होतंय श्वेता बरोबर. तुझ्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये. मग मी आनंदी कशी राहणार? हा, आता तुझं लग्न जर का लीला सोबत. प्लीज बस आता. सॉरी, माफ कर बाळा.
मला कळतंय तुझ्या मनामध्ये काय चाललंय ते. मी निदान व्यक्त तरी होऊ शकते, पण तुझ्याकडे तोही पर्याय नाहीये रे बाळ. जाऊ दे ना, सोड ना. आपण हे सगळं देवावर सोपूया. हा, ठीक आहे. किंवा जे देवाच्या मनामध्ये आहे तसंच घडेल असं समजूया. चल ना, तू तयार हो ना, लवकर तयार होणार. लग्नाची वेळ जवळ आली आहे रे. ये अभिराम, तयार हो. एजे एजे लीला, इतक्या गडबडीने कुठे चाललीयस? आता माझ्याकडनं काही बोलायला किंवा सांगायला वेळ नाही. आता मला जाऊ दे. एक मिनिट, अशी कशी जाऊ देऊ तुला? आजवर तू जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात आलीयस तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत. आज फायनली आमचं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होतंय. तुझ्यामुळे गडबड झाली ना तर मी सोडणार नाही तुला. पाहुणी आहेस, पाहुण्यांसारखीच राहा. एन्जॉय कर, खा पी आणि निघून जा. हे बघा, तुमचं सगळं मी ऐकून घ्यायला तयार आहे. आता मला जाऊ दे. थांब. आत गेल्यावर एका कोपऱ्यात बसून राहायचं. गोंधळ घातलास ना लीला तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. अशी काय रडत का गेली? एका कोपऱ्यात बस सांगितलं तर त्यात रडायचं काय? जाऊ द्या वहिनी, तिचा हार्ट ब्रेक झाला ना. एजंटशी लग्न करायची स्वप्न बघत होती आणि मुहूर्त जवळ आलाय तरी पण तिची डाळ शिजली नाही म्हणून रडत असेल. नाही, मला नाही वाटत ती त्यामुळे रडत होती. जोपर्यंत एजंटचं लग्न होत नाही तिच्यावर बारीक नजर ठेवा. ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट बघितली तो एका छोट्याशा हलगर्जीपणामुळे हातातून जायला नको. होय हो. चला. लीला, जर आता पोलिसांकडे जायचा किंवा एजंटना जाऊन सगळं सांगायचा शहाणपणा केलास. काय झालंय? एरवी तेरवी एवढी बडबड करते, आज अचानक एवढी शांतता? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? माझी रेव, तिचा जीव धोक्यात आहे. ते मारून टाकतील तिला. तुम्ही प्लीज तिला वाचवा, प्लीज.